माननीय मुख्यमंत्री, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सभागृहात उपस्थित प्रेक्षक वर्ग, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण खरं तर मी थोड्याशा संभ्रमावस्थेत आहे. सादरीकरणातून जे मुद्दे मांडायचे होते की आमच्या नेमक्या सर्वसामान्यांच्या महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी नेमक्या माहिती तंत्रज्ञानाच्या मागण्या काय आहेत, कोणता भविष्यवेध आम्हाला घ्यायचा आहे, कोणत्या प्रकारचा मराठीतून महाराष्ट्राचा IT चा सुवर्णकाळ आम्ही इच्छितो, या संदर्भातले बरेचसे मुद्दे खरं तर सादरीकरणात प्रास्ताविकामध्ये माननीय सुरेंद्र कुलकर्णी आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी मांडले आहेत. या सादरीकरणाचा एक प्रमुख उद्देश आहे सर की काही घोषणा या जनसामान्यांमध्ये खूप रुजल्या आहेत गेले अनेक वर्षभर. त्यातली एक घोषणा म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा हिवताप येतो मलेरिया तेव्हा गप्पी मासे पाळा आणि हिवताप पळवा, अशी एक तुम्हाला सगळीकडे भिंतींवर शहराच्या नाक्यावर अशी घोषणा दिसते. आम्ही काही सर घोषणा तयार केल्या आहेत. आम्हाला असं वाटतंय की निष्ठेने या घोषणा आपण आचरणात आणल्या, यातील घोषणांचा काही वापर केला तर निश्चितपणे आम्हाला जो अपेक्षित संगणकीय मराठीचा सुवर्णकाळ आहे तो महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच आम्हाला दिसेल. आम्ही असं म्हणू की संगणकीय मराठी वापरा आणि इंग्रजी केंद्री मानसिकतेला पळवा. आणि ज्या गतीने हे सादरीकरण जाईल, वेळ थोडा कमी आहे, त्याच गतीने या सादरीकरणातल्या मुद्द्यांचं कृतीत रूपांतर व्हावं अशी माझी मनोकामना असेल. सादरीकरणाच्या सुरुवातीला जी 5 प्रमुख क्षेत्र आम्हाला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माहिती तंत्रज्ञान खात्यांनी विशेष करून त्याकडे लक्ष द्यायला हवंय, ती आहेत सर्वसमावेशक आर्थिक व सामाजिक विकास, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह फायनान्शियल ग्रोथ, हा जार्गन सध्या खूप प्रचलित आहे. सर्वसमावेशक आर्थिक विकास या जर तुम्हाला तळागाळातील घटकांना आणायचं असेल तर त्यासाठी माहिती तंत्रज्ञान, याच्यातूनच रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी. साहित्य, संस्कृती, कला यांचं संवर्धन करण्याची एक अभूतपूर्व संधी आज आपल्यापुढे निर्माण झालेली आहे. आपण माहिती तंत्रज्ञान मराठीतून आणलं तर त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. संगणकीय प्रशासन, मुख्यमंत्री साहेब मागे लीना मेहेंदळेंच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस आपल्याकडून मी एक शब्द ऐकला होता की पेपरलेस मंत्रालय आपलं स्वप्न आहे. ते जर स्वप्न असेल तर ती प्रत्यक्षात आणायची हीच संधी आहे. या वर्षात त्या पेपरलेस मंत्रालयाची सुरुवात व्हावी आणि पुढच्या वर्षी तरी कोणताही कागद आम्हाला दिसू नये, थेट ईमेल व्हावीत, ती ईमेल उघडावीत, ती बाउन्स होऊ नयेत, अशी आमची एक स्वाभाविक आणि सर्वसामान्य माणूस म्हणून इच्छा असेल. मोठ्या प्रमाणावर आज ज्ञाननिर्मिती होण्याची गरज आहे. या ज्ञाननिर्मितीसाठी सुद्धा मराठीतून IT आपण कसा वापर करू शकतो. सुधींद्रजींच्या बोलण्यात जो मुद्दा आला तो म्हणजे गाव तिथे ST हे एक जनसामान्यांचं आवडतं वाक्य आहे. आम्ही असं म्हणतो की गाव तिथे IT हे घोषवाक्य जनमानसात रुजावं. हे नेमकं काय आहे, गाव तिथे IT जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्याची विजन, त्यामागची संकल्पना आमची काय आहे, तर सर्व वाड्या वस्त्यांना, खेडोपाड्यांना संगणक सुसज्ज बनवावे. सामाजिक न्यायाचे एक परिमाण आपण लोकभाषेतून देऊ शकतो, त्यावर विचार करण्यात यावा. या सर्वातून माहिती तंत्रज्ञानाला एक अभूतपूर्व वेग आहे, एक ती गतिमान व्यवस्था आहे, याच्यातून आर्थिक उत्कर्ष तळागाळातील घटकांचा साधण्यात यावा. आज मोठ्या प्रमाणात जे असंघटित क्षेत्र, महिला बचत गट, सहकारी संस्था, बँका, पतपेढ्या हा महाराष्ट्राचा कणा आहे. हे महाराष्ट्रात पसरलेल्यांचे जे संपर्क जाळं आहे त्याच्यात जर मराठीतून IT चा वापर केला तर एक प्रकारे ही एक समर्थ लोकवाहिनी म्हणून लोकांसमोर येईल. MIT ही एक संज्ञा आम्ही वापरतो. MIT एक सुपरिचित परदेशी विद्यापीठ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आमच्यासाठी MIT म्हणजे मराठीतून IT. या मराठीतून IT जर रोजगाराची क्रांती घडवायची असेल तर त्याची सुरुवातच मी अशी करू इच्छितो की हे वास्तव कुठेतरी आपण भारतीय माणसांनी स्वीकारलं पाहिजे. थोडंसं ते कटू असलं तरी आणि त्याला एक थोडासा जागतिकीकरणाचा वरख असला तरी, की आज 100 वर्ष झालं आणि हे वाक्य आमचं नाही आहे, हे वाक्य नुकतंच सॅम पित्रोडा जे माननीय IT तज्ज्ञ आहेत त्यांनी दिलेलं वाक्य आहे की 100 वर्षात आपण भारतीयांना इंग्रजीतून शिक्षण देण्याचा एक अट्टाहास चालवलेला आहे, एक आग्रह धरलेला आहे. हा दुराग्रह अशासाठी आहे की आजपर्यंत केवळ 5% लोकांपर्यंत ही इंग्रजीतून शिक्षणाची ज्ञानगंगा पोचलेली आहे. हे वास्तव 21व्या शतकात तरी आपण स्वीकारणार आहोत का, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते त्यांच्या पुढाकाराने एम्प्लॉयबल स्किल डेव्हलपमेंट मिशनची केंद्र स्तरावर स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रात आज खेडोपाड्यात जो मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग पसरलेला आहे त्यांना जर विकसित करायचं असेल तर आपल्याकडे ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा अभूतपूर्व जाळ आहे. मोठ्या परिश्रमाने आणि कष्टाने सनदी अधिकाऱ्यांनीच ते घडवलेलं आहे. त्याचं जर आधुनिकीकरण मराठीतून करता आलं तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल. माहिती तंत्रज्ञान हे एक सर्वव्यापी, सर्वदूर आणि सर्वस्पर्शी आहे. त्यात
लघुउद्योग, स्वयंरोजगार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योजकीय प्रेरणा आपल्याला दिसून येतात. या जर मराठीतून आल्या आणि याच्यात जर मराठीचा वापर झाला तर ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर शक्य होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही क्रांती पुन्हा एकदा काही मराठी शहरात राहणाऱ्या मराठी लोकांनी त्याचा लाभ घेऊ नये असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने ही जर आपण मराठीतून घडवू शकलो तर दलित, आदिवासी, उपेक्षित वर्ग जो आहे त्यांना ह्याच्या सक्षमीकरणासाठी मराठीतून माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा लाभ घेता येऊ शकतो. संस्कृतीचा गौरवशाली वारसा महाराष्ट्र म्हटल्यावर पहिल्यांदा दोन अक्षर आपल्या आठवतात, संस्कृती आणि परंपरा. ही एक संधी आहे. महाराष्ट्राला केवळ भूगोलच नाही तर इतिहासही आहे हे आपण गौरवाने म्हणतच असतो. ही एक संधी आहे आपल्यासाठी की भावी पिढ्यांना जर आपल्या इतिहासापासून स्फूर्ती घ्यायची असेल तर एक मोठ्या प्रमाणावरचं एक डिजिटल क्रांती आपल्याकडे घडून आली पाहिजे. डिजिटायझेशनचे काही सर्वव्यापी प्रकल्प राबवले गेले पाहिजेत. मोठ्या प्रमाणावर विश्वकोश, काही प्रकल्पांचा माननीय सुधीरजींनी आत्ताच उल्लेख केला, विश्वकोश आहेत, ज्ञानकोश आहेत. जी परंपरा आहे, महाराष्ट्राचे अस्मिता दर्शक म्हणून काही मानक आहेत. या मानकांचं डिजिटायझेशन आपण जर मोठ्या प्रमाणावर करू शकलो तर भावी पिढ्यांसाठी हा गौरवशाली वारसा आपल्याला जतन करून ठेवता येईल. थोडक्यात या सगळ्यासाठी पुन्हा एकदा आम्ही हेच नमूद करू इच्छितो की आम्ही अनेक वेळा शासनाकडे जात असतो, या संदर्भातल्या मागण्या करत असतो, पण आता कुठेतरी आम्हालाही असं वाटतंय की हे लोकप्रेरणेने आणि लोकसहभागातून शक्य आहे. लोकांनी कुठेतरी याची सुरुवात केली पाहिजे. लोकांकडून याची सुरुवात झाली तर आम्हाला खात्री आहे की शासन याला निश्चितच सहकार्य देईल. त्यामुळे कुठेतरी एका अभिनव प्रकल्पाची नांदी याच्यातून तयार व्हावी, याची सुरुवात व्हावी असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक सर्वांगीण विकास यावा. मंत्रालयात अनेक वेळा आम्ही येत असतो तेव्हा आम्हाला दिसतं की खेडोपाड्यातून लांब लांबवरून माणसं येत असतात, अनेक तास ताटकळत उभे असतात, काही वेळा काही दिवस त्यांना थांबावं लागतं. आज आपल्याला पुन्हा एकदा मराठीतून MITच्या द्वारे ही सुवर्ण संधी आहे की त्याला आम्ही जे घोषवाक्य बनवू की मंत्रालय तुमच्या गावात, हे देखील आज शक्य आहे. स्थानिक स्तरावरच्या समस्या निवारणासाठी कोणत्याही सर्वसामान्य माणसाला, ग्रामीण भागातील माणसाला मुंबईची गाडी पकडावी लागू नये हे आमचं स्वप्न आहे आणि ते जेव्हा शक्य होईल तेव्हा खऱ्या अर्थाने मराठीतून IT हे प्रशासनात पोहोचेल आणि प्रशासनात मराठीतून मराठी लोकभाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. त्याचप्रमाणे न्यायपालिका, पोलीस दल, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जर वापर झाला मराठी ITचा तर शासन लोकाभिमुख होईल. एक महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब, प्रादेशिक असमतोल आणि प्रादेशिक विषमता जी मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेली आहे. 6 महसूल विभाग आहेत आपल्याकडे, महाराष्ट्राचा कणा असलेले 6 महसूल विभाग आहेत. यांच्यातला महाराष्ट्र मराठीकरणाचा दुवा जर आपल्याला बळकट करायचा असेल तर कुठेतरी MIT या संज्ञेचा वापर व्हावा असं आम्हाला वाटतं. पारदर्शी, जबाबदार, उत्तरदायी प्रशासनाशी उचललेलं हे आपल्याकडचं एक दमदार पाऊल असेल. माहिती अधिकाराच्या बोजाखाली शासन दबलेलं आज आपण पाहतोय, पण मुळात माहिती अधिकाराचं पुढचं पाऊल आम्ही असं म्हणतो की न मागता माहिती. जर आज शासनाची सर्व शासकीय संकेतस्थळं ही अद्ययावत झाली, त्याची ते संवादी झाली आणि त्याच्यातून माहितीचा अविरत व अखंड जो ओघ आहे तो माध्यमांसारखा 24 तास सातत्याने सुरू राहिला तर कदाचित माहिती अधिकाराच्या वापराची तेवढी गरज राहणार नाही आणि त्यानंतर अर्थातच शासकीय कर्मचारी आणि संधी अधिकारी सुद्धा सुस्कारा सोडतील. एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जागतिकीकरणाचा बागुलबो आपल्याकडे खूप केला जातोय की जागतिकीकरणाची भाषा ही केवळ इंग्रजी आहे. चीन, जपान, कोरिया यासारख्या देशांना हा प्रश्न पडला नाही. त्यांच्या भाषेतून, स्वभाषेतून, मातृभाषेतून त्यांनी जे मांडलं त्याला त्यांनी जागतिकीकरणाच्या कोंदणात नेऊन बसवलं. मराठीला जर आपल्याला खरोखर विश्वाची जागतिकीकरणाची भाषा करायची असेल तर त्याची ही प्रक्रिया मराठी IT मुळे शक्य असू शकते. एक मोठ्या प्रमाणावर एक ज्ञानधिष्ठित समाजाची निर्मिती जी आपल्याकडे होती, जी परंपरा ग्रंथांनी घडवली, जी परंपरा अभ्यासाने घडवली, संस्कृतीने घडवली, आज मराठीच्या ITच्या माध्यमातून अशा प्रकारे एक अखंडित ज्ञानधिष्ठित समाजाची निर्मिती आपण करू शकतो. यासाठी अर्थातच आमच्या डोक्यात जो आहे की डिजिटल विद्यापीठ हा एक प्रकल्प महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठं यातले प्राध्यापक, विद्यार्थी या सर्वांना सामावून घेईल असे एक व्यापक डिजिटल व्यासपीठ आपण उपलब्ध करून देऊ शकतो. मी सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात शेवटच्या महत्त्वाच्या भागाकडे येतोय, ते म्हणजे आमचे मागण्या काय आहेत. गेली अनेक वर्ष ह्या संदर्भात प्रयत्न करताना आम्हाला जे जाणवतं की काही गोष्टी राहून गेल्या आहेत आणि ज्या दीपक पवारांनी स्वतः त्यांच्या भाषणात उल्लेख केला की सहजगत्या होण्यासारखे आहेत, त्यासाठी फारसे परिश्रम घेण्याची गरज नाही. काही धोरणात्मक निर्णय जर आपल्याला साहेब घेता आले तर आम्ही 1 मे 2011 ही आमच्यासाठी आम्ही ठेवलेली डेडलाईन आहे की ह्याच्या आधी काही गोष्टी ज्या घडायला हव्यात. त्यामुळे संगणक तिथे युनिकोड मराठी
आणि कीबोर्ड तिथे द्वैभाषिक इन्स्क्रिप्ट. त्यामुळे ही जर एक मागणी आपण खऱ्या अर्थाने पूर्ण करू शकलो तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सुवर्णकाळ संगणकीय मराठीचा सुवर्णकाळाला 1 मे 2011 इथपर्यंत वेळ पुरेसा आहे असं मला वाटतं. आणि हे सर्व आहे, हे नव्याने याची काही निर्मिती करायची नाहीये. इन्स्क्रिप्टचे कीबोर्ड सर्वत्र उपलब्ध आहेत. आजही त्यांचा अनिवार्य वापर होत नाही. सर्वसामान्यांना ते दुकानात जाऊन कुठेही सहजगत्या उपलब्ध होत नाहीत. संगणक चालू केल्यावर मराठी ॲक्टिव्हेटेड नसतं. ही एक मागणी आहे. ज्या एका महत्त्वाच्या मागणीचा मान्य सुधीरजींनी उल्लेख केला की राज्यभरात जगातील सर्वाधिक जलद व स्वस्त दरात ब्रॉडबँड इंटरनेट उपलब्ध व्हावं. प्रत्येक मोबाईलमध्ये मोबाईलचा वापर आता सर्वतोपरी झालेला आहे. कदाचित संगणकाच्या पुढची क्रांती ही मोबाईल क्रांती असं अनेक तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. या मोबाईलमध्ये सुद्धा आज मराठीचा सहज आणि वापर करण्याची मूलभूत सोय नाही, ती सोय उपलब्ध असावी. एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आपल्याकडे येऊ घातला आहे साहेब, महाराष्ट्र मॅन्डेटरी इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस ॲक्ट. आम्ही या कायद्याचं स्वागत करतो. एकूणच शासकीय व्यवहाराला संगणकीकरणाचं रूप देण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाची आणि कळीची भूमिका बजावणार आहे. आमचं असं म्हणणं की या कायद्यामध्ये मराठीचा अनिवार्य समावेश असावा. आधी त्याचं नाव सुद्धा कालांतराने मराठीत केलं जावं अशी आमची इच्छा आहे. एक महत्त्वाची मागणी ती म्हणजे आम्ही ज्या लोकवाहिनीचा उल्लेख केला की माहिती अधिकाराचा वापर का केला जातो, कारण माहितीचा ओघ सहजगत्या नाहीये. माहिती कुठेतरी दडवली जाते, लपवली जाते. जर शासकीय संकेतस्थळी संवादी असतील, ती जर लोकांची संवाद साधणारी असतील आणि ही युनिकोड मराठीतून अद्ययावत असतील तर जी माहितीची एक क्रांती ज्याला इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणतो ती जी अपेक्षित आहे ती कुठेतरी त्याची सुरुवात होईल. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जी एक गोष्ट आढळते की आपल्याकडे माहिती तंत्रज्ञान विभाग आहे, मराठी भाषा विभाग आता स्थापन झालेला आहे. कदाचित मराठी भाषा विभागाच्या अंतर दीपक पवारांनी उल्लेख केला की एका उपविभागाची स्थापना व्हावी. कुठेतरी संगणकीय मराठीच्या काय समस्या आहेत, त्यांचं नेमकं कोणत्या तऱ्हेने त्या समस्यांची उकल व्हायला पाहिजे ह्याचं एक मूल्यमापन करणारी शाश्वत अशी स्वायत्त परीक्षण संस्था असावी. ज्या गतीने मी या मागण्या मांडल्या त्या गतीनेच 1 मे 2011च्या आधी या मागण्या पूर्ण होतील असा मला विश्वास वाटतो. सादरीकरणासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.